आमचे मित्र पालकमंत्री संजय शिरसाट साहेब विटच्या प्रकरणामध्ये खूप त्यांचं हे प्रकरण गाजलं होतं. आता त्याच्या नंतर अजून एक प्रकरण आलेलं आहे जे MIDC ची संबंधित आहे. MIDC मध्ये 2 मोठे प्लॉट्स होते. ते ट्रक टर्मिनस साठी रिझर्व्ह होते. हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. ते ट्रक टर्मिनस साठी रिझर्व्ह होते. पण संजय शिरसाट साहेबांच्या मुलांना तिथे एक अल्कोहोलची काही केमिकल फॅक्टरी, दारूच्या साठी लागणारे काही केमिकल फॅक्टरी त्यांना सुरू करायची होती. मग MIDC ने काय केलं, ते एक जे प्लॉट ट्रक टर्मिनस साठी रिझर्व्ह होतं ते प्लॉट त्यांनी डी रिझर्व्ह केलं आणि ते प्लॉट संजय शिरसाट साहेबांच्या मुलांना देण्यात आला. आता त्यांनी एक कंपनी एस्टॅब्लिश केली कॅमिओ डिस्टिलरीज नावाची. त्या कॅमिओ डिस्टिलरीज मध्ये 3 पार्टनर्स होते. एक संजय शिरसाटचा मुलगा होता सिद्धांत, त्यांची बायको होती विजया संजय शिरसाट, आणि तिसरे होते एक अमीन बिल्डर, भावेन अमीन नावाचे. ते सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी दिलं, लँड एक्वायर करून घेतलं आणि लँड मिळाल्यानंतरच इमिजिएट भावेन अमीन त्या कंपनीतून बाहेर पडलं. आणि मग MIDC ने एक प्रस्ताव त्यांना पाठवलं. हे फक्त 2-3 महिन्यामध्ये हे सगळं झालं. त्यांनी एक प्रस्ताव पाठवलं की आम्हाला हे डी रिझर्व्ह आम्ही केलेलं आहे. आता हे प्रायोरिटीने हे लँड अलॉट करायचं आहे आणि प्रायोरिटीने लँड अलॉट करताना कशासाठी आपल्याला अलॉट करायचं आहे हे त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी हे प्रायोरिटी लँड अलॉटमेंट कुणाला, सिद्धांत संजय शिरसाटला. कंपनी का नाव आहे कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड. आणि याच्यामध्ये ते काय तयार करणार होते तर केमिकल्स. लँड किती पाहिजे, जितकं लँड डी रिझर्व्ह करण्यात आलं होतं एक्झॅक्टली तितकंच 21,275 स्क्वेअर मीटर डी रिझर्व्ह केली होती आणि इतकंच लँड त्यांना पाहिजे होतं. तर ते लँड त्यांना अलॉट झाली. आता त्याच्यामध्ये ऍब्सोल्यूट अल्कोहोल तयार करण्यासाठी हे कंपनी ते फॅक्टरी स्टार्ट करणार होते. आणि किती मोठी कंपनी आहे, 105 कोटी 105 crores 89 लाख रुपीज, म्हणजे सरासरी 106 कोटी रुपये, 106 करोड रुपीची कंपनी. आता हे कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्हाला स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं, जे तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये दिलेले आहे. आणि ऍप्लिकेशन मध्ये म्हटलेले आहे की 26 कोटी 26 crore 47 लाख रुपीज मी माझा स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन करणार आहे. सेल्फ कॉन्ट्रीब्युशन माझ्या खिशातून मी 26 कोटी 47 लाख रुपीज देणार आहे आणि बँकेतून कर्ज घेणार आहे 79 crore 42 लाख रुपीज आम्ही बँकेतून कर्ज घेणार आहे. माझा प्रश्न हे आहे की हे जे 26.5 कोटी रुपये तुम्ही सेल्फ करणार होते तर कुठून घेणार होते, कोण तुम्हाला पैसे देणार होते, आणि बँकेतून तुम्ही घेणार होते ते वेगळी गोष्ट आहे. तर हे फायनान्स कुठून आणणार होते. आता अमीन बाहेर पडल्यानंतर बँकेत फक्त 2च डायरेक्टर्स राहिलेले आहे, एक त्यांचा मुलगा, दुसरी त्यांची पत्नी. आता हे बोलण्याचा तुमच्याकडे कोणत्याही कारण नाही आहे की 5 पार्टनर्स होते आणि त्या 5 पार्टनर 2-2, 3-3 कोटी रुपये जमा करणार. हे 2 डायरेक्टर्स मिळून 26 कोटी रुपये कुठून आणणार होते. त्यांची बायकोची नेट इन्कम मागच्या रिपोर्ट प्रमाणे एफिडेव्हिट जे तुम्ही दिलेले आहे ते वर्षात 25 लाखाची आहे. मग 25 लाखाच्या आधारावर तुमच्यावर आत्ता आजच्या घडीला 12.5 कोटी रुपयाचा कर्ज आहे फक्त बायकोच्या नावाने. मग हे पैसे कुठून आणणार होते. MIDC ने आम्हाला हे सांगावं की मागच्या 2-3 वर्षामध्ये अनेक लोक तुमच्याकडे आले होते की आम्हाला जागा द्या. तुम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होते की 1 इंचची जागा आम्हाला क्षेत्रामध्ये नाही आहे. मग हे जागा मंत्रीसाठी कशा प्रकारे, कोणत्या आधारावर हे रिलीज करण्यात आली आहे, याच्यामध्ये उद्योग मंत्री सामील आहे, याच्यामध्ये पालकमंत्री सामील आहे, MIDC चे सगळे अधिकारी याच्यामध्ये सामील आहे. आणि माझी अपेक्षा, जे देवेंद्र फडणवीस साहेब जो स्वतःला हे म्हणतात की मी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, हे केस त्यांनी CBI कडे द्यावा किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट कडे द्यावा. आणि दूध का दूध पानी का पानी हो जाएगा उसमें कि इम्तियाज जलील गलत है या ये डॉक्यूमेंट्स गलत है करके.